जिल्ह्यात अवकाळी हवामानाने अक्षरशः कहर केला असून जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील शेती मोठ्या संकटात सापडली आहे. अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांच्या एकत्रित तडाख्यामुळे फळबागा आणि नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालेत. जत तालुक्यातील रावळ, गुंडवाडी, मुचंडी आणि पाच्छापूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे डाळिंब, द्राक्ष, कांदा, गहू, आंबा आणि लिंबू पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके अक्षरशः हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले तर वादळी वाऱ्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झाले. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे परिसरात गारांसह झालेल्या दमदार पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. तयार झालेली द्राक्षमणी फुटण्याची भीती निर्माण झाली असून रब्बी पिके भिजून खराब होण्याचा धोका वाढलाय. काढून ठेवलेली वैरण ही काळी पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तासगाव तालुक्यात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागांसमोर नवे संकट उभे ठाकले. अंतिम टप्प्यात आलेल्या द्राक्षांच्या घडांचं वजन वाढल्याने वेली अधिकच ताणाखाली आहेत. त्यातच जोरदार वाऱ्यामुळे वेली हलू लागल्या असून काही ठिकाणी वाकण्याच्या घटना घडत आहेत. आधार देणाऱ्या तारांवर ताण येऊन संपूर्ण बागा कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. ढगाळ वातावरणामुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे रोगराईचा धोका देखील वाढलाय. आधीच अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यासोबतच आता शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं टाकलंय. जत तालुक्यातील मुचंडी, रावळ, गुंडवाडी, उंटवाडी आणि पाच्छापूर या गावांमध्ये बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे तसेच पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अचानक आलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे उभी पिके आडवी झाली असून काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारं उत्पादन धोक्यात आले. याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी गावांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे. डाळिंब, द्राक्षे, भुईमूग, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं दिसून आले. काही ठिकाणी पिके ही पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे. ती पाहणीवेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश देवर्षी, महसूल अधिकारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते. या घटनेची दखल घेत आमदार पडळकर यांनी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी संबंधित महसूल आणि कृषी विभागाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. एकूण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करावी तसेच नुकसानीचा अचूक पंचनामा करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले. पलूस शहरात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हत्याराने निर्घृण हत्या केली आहे. रात्री सुमारे 8:30 वाजता ही घटना उघडकीस आली. मारुती मंदिराजवळ परांजपे यांचा जुना वाडा असून त्याला लागून गजानन सदन हे अपार्टमेंट आहे. सायंकाळी 5:30 वाजता ते श्री धोंडीराज महाराज मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडले होते. दर्शन करून परतल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मोटारसायकल उभी केली. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान मुलगा मंदार परांजपे याला पार्किंगमध्ये रक्ताचा सडा दिसल्याने संशय आला. पुढे जाऊन पाहणी केली असता पार्किंगमधील कोपऱ्यात संजय परांजपे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. या घटनेने कुटुंबियांसह परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. परांजपे हे संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांचे धाकटे बंधू असून शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावामुळे त्यांची ओळख होती. साधी राहणी, हसतमुख स्वभाव आणि कधीही कोणाशी भांडण किंवा तंटा नसलेले व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते. आजोबा माधवराव परांजपे आणि वडील प्रभाकर परांजपे यांनी उभा केलेला समृद्ध वारसा त्यांनी जपलाय आणि पुढे नेला होता. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मंदार परांजपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करत आहेत. जयंत पाटील अलीकडे अचूक टायमिंग धरायला लागलेत, पण कधीतरी टायमिंग चुकवत जावा म्हणजे आमचाही नंबर लागेल असं आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना उद्देशून गमतीशीर विधान केलंय. उरण ईश्वरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवेचे उद्घाटन जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पार पडलं. या उद्घाटन कार्यक्रमात सदाभाऊ खोत बोलत होते. माझ्यामध्ये आणि जयंत पाटलांमध्ये वैचारिक मतभेद नक्की आहेत. आमच्यामध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप होत असतात, पण आम्ही दोघांनीही मनाचे मतभेद कधीही निर्माण होऊ दिले नाहीत.
मला राजाराम बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. तळागाळातील माणसाला, कार्यकर्त्याला पुढे आणायचं काम राजाराम बापूंनी नेहमी केलं. त्यातलं मी एक कार्यकर्ता आहे असंही सदाभाऊ म्हणाले. जयंत पाटील जरा तरी कोपरखळी मारतात, टीका टिप्पणी करतात, पण राजाराम बापूंचं नेतृत्व हे संयमी होतं. त्यांच्या भाषणात कधीही टीका टिप्पणी दिसून यायची नाही. राजाराम बापूंचं नेतृत्व आपलं नेतृत्व आहे, कुटुंबातील नेतृत्व आहे असं वाटायचं, असं सदाभाऊ खोत म्हणाले. खानापूर तालुक्याच्या घाट माथ्यावर अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय. गारपीट स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे हंगामी द्राक्ष पिकांची अक्षरशः माती झाली आहे. खानापूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आज गुरुवारी अवकाळी पाऊस झालाय. सोसाट्याचा वारा आणि गारपीट मिश्रित पाऊस यामुळे हातातोंडाला आलेल्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. दुपारी 2:45च्या सुमारास सुरू झालेला पाऊस 4:45 वाजेपर्यंत सुरू होता. आज दुपारी 12 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. अचानक हवेत गारवा निर्माण झाला आणि लगोलग मोठ्या गारा पडू लागल्या. बघता बघता शेतात, रस्त्यांवर, घरांवर, छपरांवर गारा पडू लागल्या. छोट्या बोरा एवढ्या पडलेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेली द्राक्षे अक्षरशः सडा मारत होती. त्याप्रमाणे जमिनीवर खाली पडली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील घाट माथ्यावरील करंजे, हिवरे, पळशी, बानुरगड, ताडाची वाडी वगैरे निर्यातक्षम द्राक्ष पिकवणाऱ्या भागातल्या द्राक्ष बागांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नववर्ष आणि चैत्र नवरात्रीच्या मंगलमय पर्वानिमित्त श्री गणपती पंचायतन संस्थान सांगली यांच्या वतीने आयोजित पारंपरिक राजगुढी उभारणी सोहळा उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडलाय. विजयसिंह राजे पटवर्धन आणि युवराज आदित्यराजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते राजगुढी उभारण्यात आली. सकाळी स्वानंद भुवन पॅलेस येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. राजे आणि युवराज आदित्यराजे हे मोठ्या जनसमुदायासह स्वानंद भुवन ते विश्रामबाग चौक मार्गे कर्मवीर चौक येथून श्री गणपती मंदिरात दाखल झाले. मर्दानी खेळांसह ढोल, ताशे, लेझीम, तुतारीच्या गजरात हजारो सांगलीकरांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. महिलांनी औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागताची परंपरा जपली. श्री गणपती मंदिरात युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी उपस्थितांशी संवाद साधत पारंपरिक राजगुढी उभारली. ते म्हणाले, आजची ही राजगुढी केवळ औपचारिकता नसून नव्या सांगलीच्या परिवर्तनाची नांदी आहे. याच प्रसंगी त्यांनी स्वच्छ सुंदर सांगली, खेळाडूंना प्रोत्साहन तसेच कृष्णा नदी स्वच्छता अभियान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर वर्षभर काम करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला. ही घोषणा केवळ शब्दांपुरती मर्यादित न राहता तात्काळ अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर युवराज आदित्यराजे यांनी मांडलेले संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि सांगलीकर जनतेच्या सेवेसाठी युवराज आदित्यराजे प्रतिष्ठान या नव्या संघटनेची घोषणा करण्यात आली आहे. ही संस्था सामाजिक, पर्यावरणीय आणि क्रीडा क्षेत्रात सक्रियपणे कार्य करणार असल्याची माहिती यावेळी जयदीप अभ्यंकर यांच्याकडून देण्यात आली. सायंकाळी गणपती मंदिर परिसरात पारंपरिक शाही दरबाराचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये सांस्कृतिक वातावरणात सोहळ्याची सांगता झाली. भारतीय संस्कृतीच्या वर्षारंभानिमित्त गेले 29 वर्ष सुरू असलेली परंपरा यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला सूर्याच्या पहिल्या किरणांचं स्वागत सूर पहाटेचे या मैफिलीतील पंडित भुवनेश कोमकली यांच्या निर्गुण भजनांनी झाली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगलीतील गुरुकुल संगीत विद्यालयाचे विद्यार्थी नुपूर देसाई आणि ओमराज ऐवळे यांच्या अभंगांनी करण्यात आली. त्यानंतर पंडित कुमार गंधर्व यांचे नातू पंडित भुवनेश कोमकली यांच्या निर्गुण भजनांच्या सुरांनी ही मैफिल उत्तरोत्तर रंगतच गेली. या सर्व गायकांना तबला साथ आशय कुलकर्णी, हार्मोनियम साथ स्वरूप दिवान तर तानपुरा साथ वर्षा बन्सीवाल यांनी केली आहे. यामध्ये पंडित भुवनेश कोमकली यांनी मे जागू म्हारा सद्गुरु जागे, लागी होय सो जानिये म्हारा भाई, नेहरवा हमकान भावे, भजले रे मना गोपाल गुना, आरती परब्रह्म कीजिए, निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, गगन घटा गहरानी रे अवधूता ही भजने सादर केली आहे. स्वर्गीय अरुण दांडेकर यांच्या प्रेरणेने 29 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा आगळा वेगळा उपक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होऊ लागलाय. रोटरी क्लब ऑफ सांगली, रोटरी सिल्वर ज्युबली ट्रस्ट, संगीत साधना लोकार्पण प्रतिष्ठान, संस्कार भारती आदी संस्थांच्या पुढाकाराने आणि दांडेकर आणि कंपनीच्या सौजन्याने हा उपक्रम सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पहाटे 5 ते 7 यावेळी ते कांतीलाल शहा लॉन, रोटरी हॉल, गणेशनगर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता नेहमीप्रमाणे साने गुरुजींच्या बलसागर भारत हो या देशभक्तीपर प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवर उपस्थितांच्या हस्ते सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी गुढी उभारण्यात आली आहे.
जत तालुक्यातील घोलेश्वर येथे बुधवारी सायंकाळी वादळी पावसादरम्यान घरावर वीज कोसळून भीषण आग लागल्याची घटना घडली। या दुर्घटनेत अर्जुन ज्ञानेश्वर आटपाडकर यांच्या राहत्या छप्पर वजा घराचे पूर्णतः नुकसान झाले असून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुदैवाने घरातील दोघेही जण थोडक्यात बचावल्याने जीवितहानी टळली आहे। बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यात अचानक विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली होती। याच दरम्यान 7:30 वाजण्याच्या सुमारास आटपाडकर यांच्या घरावर अचानक वीज कोसळली। विजेच्या तीव्र तडाख्याने घराला लागलेली आग काही क्षणातच भडकली आणि संपूर्ण घर जळून खाक झालं। या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून नष्ट झाले। घटनेच्या वेळी समाबाई ज्ञानेश्वर आटपाडकर या स्वयंपाकासाठी घरात होत्या, तर ज्ञानेश्वर आटपाडकर हेही घराजवळच होते। मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीने बाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। अचानक लागलेल्या आगीमुळे कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दरम्यान सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसासह विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। बुधवारी सायंकाळी संख अंकलगी या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे। झाडे उन्मळून पडली, तसेच वीज पुरवठा खंडित झाला। तालुक्यातील बहुतांश गावातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सांगलीच्या वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुळाच्या सौद्यास प्रारंभ झालाय। बाजार समिती क्षेत्रातील गुळ व्यापारी या सौद्यात सहभागी झाले होते। यंदा ऊसाचे उत्पादन कमी झाल्याने गुळाची आवक बाजारपेठेत कमी झाली असल्याने चांगले दर मिळतात। बाजार समिती आवारात आडत व्यापाऱ्यांच्या दुकानात गुळांच्या ढेपांचं पूजन करून सौद्याला सुरुवात करण्यात आली। सौद्याच्या प्रारंभीच गुळाला 4,000 ते 4,500 रुपयांचा दर मिळाला। यंदा ऊसाचं उत्पादन कमी झाले, त्यामुळे आवकही कमी झाल्याने गुळाचे दर वाढत आहेत। आगामी काळात आवक घातल्याने गुळांना चांगला दर मिळण्याची आशा व्यापाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली। अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात। या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी बाधित गावांना भेट देत द्राक्ष बागांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। खानापूर तालुक्यातील करंजे, हिवरे, पळशी, बानूरगड, ताडाचीवाडी, सुलतान गादे, कुसुबावडे, आटपाडी तालुक्यातील झरे, विभूतवाडी आदी गावांमध्ये गारपिटीचा मोठा फटका बसलाय। मोठमोठ्या गारांमुळे हातातोंडाशी आलेलं द्राक्ष पीक तसेच इतर पिके पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत। निर्यातक्षम द्राक्ष बागांचंही प्रचंड नुकसान झालं असून शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पाहणी दरम्यान आमदार बाबर म्हणाले की अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय। हातातोंडाशी आलेलं पीक एका क्षणात नष्ट झाले असून शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक कोसळले। सध्याच्या गारपिटीमुळे ते उरलेले पीकही पूर्णपणे नष्ट झाले। द्राक्ष बागांसाठी शेतकऱ्यांचा मोठा खर्च झालेला आहे, तो खर्च भरून निघणंही अशक्य आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, तसेच प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल तयार करावा आणि मदत वितरणाची प्रक्रिया जलद गतीने राबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ तात्काळ मिळावा यासाठीही शासनाने विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले। कासेगाव, सागाव परिसरातील बिबट्याचं वारंवार दर्शन होत असल्यामुळे ग्रामस्थ आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अशातच कासेगाव येथील शेतकरी तानाजी खोत हे त्यांच्या शेतामध्ये गेले असता त्या ठिकाणी असलेल्या मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र खोत यांनी प्रतिकार केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी शोध मोहीम राबवली असता उसाच्या शेतात बिबट्याची बछडी असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर वन विभागाने 4ही पिल्लांना सुरक्षित कॅरेटमध्ये ठेवून ट्रॅप कॅमेरे बसवलेत। गेल्या काही दिवसांपासून परिसरातील कासेगाव, वाटेगाव, कुपेरे, शिराळे खुर्द, खवरेवाडी तसेच पुनवत, कंदूर, ढोलेवाडी आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतातील वस्तींवर असणाऱ्या गुरांच्या शेडवरती म्हशीचे रेडकू, गायीचे वासरू, शेळ्या, मेंढ्या, कुत्री आदी पाळीव प्राण्यांवरती बिबट्यांचे हल्ले होऊन त्यांना मृत्युमुखी पाडलं जाते। काही जण रात्रीच्या वेळी दुचाकीवरून येताना त्यांच्यावरही हल्ले होण्याचे प्रकार वारंवार होत आहेत। तसंच असताना सागाव परिसरातील ढोलेवाडी रस्ता, नाटोली म्हसोबा मंदिर परिसर, सागाव माळरान परिसरातील दिवे वस्ती आदी भागांमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये महिला वर्ग तसेच शेतीत काम करणाऱ्या शेतकरी वर्ग यांना बिबटे आणि त्यांची 2 पिल्ले निदर्शनास आल्याने शेतातील वस्तीवर असलेल्या लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरले। मागील 4 दिवसांपूर्वी सागाव ढोलेवाडी मधला रोड दरम्यान सकाळी 9:30च्या आसपास बिबटे आणि 2 पिल्लांचं काही लोकांना दर्शन झाले, त्यामुळे भीतीचं वातावरण अधिकच गडद झाले। नदीकाठ परिसर,
माळ रानावरील परिसर या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वस्तीवरील शेतकरी तसेच महिला वर्ग शेतातील काम तसेच गुरांचे कामकाजावरून सायंकाळी 7च्या आत घरांमध्ये येत आहेत. एकूणच परिसरात बिबट्याच्या भीतीने वातावरण जास्तच भयभीत झालंय. कृषी मूल्य आयोगाने ठरवलेला भाव शेतकऱ्याला मिळत नाही, याबाबत सरकार लबाडी करत आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा भाव शेतकऱ्याला दिल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. तो कर्जफेड करू शकत नाही, त्यामुळे राज्यात आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. यावर उपाय म्हणजे शरद जोशींची घोषणा, कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे अंमलात आणावी लागेल, असं प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. शेतकरी संघटनेच्या वतीने ईश्वरपूर तहसील कार्यालयाच्या समोर आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा 40वा स्मृतिदिन आणि 19 ते 23 मार्च दरम्यान शेतकरी अभ्यास शिबिराचं आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी गुरुवारी अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे आंदोलन तर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात झालं. यावेळी ते बोलत होते. आजच्या आंदोलना दिवशी कवी संमेलनही आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर प्रगती चव्हाण, शिवाजी नांदखिले, आप्पासाहेब पाटील, लक्ष्मण वडले, मधुसूदन पाटील उपस्थित होते. रघुनाथदादा पाटील म्हणाले, कृषी मूल्य आयोगाने ठरवलेला भाव शेतकऱ्याला मिळाला नाही तर उर्वरित शेतीमाल सरकारने खरेदी करायचं असं ठरलं होतं. मात्र सरकार आज लबाडी करून उत्पादन खर्चाच्या निम्माच भाव शेतकऱ्याला देतोय. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जफेड करणं जमत नसल्यामुळे आत्महत्या होत आहेत. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारा शेतकरी आज फाशीचा दोर घेतोय. कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे ही घोषणा अंमलात नाही आणली तर शेतकरी अडचणी येतील असं मत त्यांनी यावेळी मांडलंय.